नवी मुंबई इथल्या कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला आग लागलेली आहे। वाशी एपीएमसी जवळ ही आग लागलेली आहे। सिडकोच्या गृह प्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला रात्री 9:30च्या सुमारास आग लागली होती। या ट्रान्झिट कॅम्पमध्ये 1000 कामगार वास्तव्याला होते। आग लागल्यानंतर तात्काळ सर्व कामगार बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या। तात्काळ त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सिलेंडरचा सुद्धा स्फोट होत असल्यामुळे आग विझवण्यात अडथळा निर्माण होत होता। अथक प्रयत्नानंतर 1 तासानंतर ही आग आटोक्यात आली। मात्र या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। वाशीच्या एपीएमसी मार्केट जवळची ही आग भडकल्याची दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। नवी मुंबईच्या कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला आग लागलेली होती। अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले आणि त्यानंतर ही आग आटोक्यात आणली।